दुष्काळग्रस्त म्हणून येवला तालुक्याची ओळख होती. मात्र मंत्री छगन भुजबळ यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो मांजरपाडा प्रकल्प, ह्या प्रकल्पाअंतर्गत पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव, पोच कालव्याला जे आहे तर ते गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अनेक लहान मोठे बंधारे जे आहे तर ते भरले गेले आणि त्याचा फायदा जो आहे तर त्या परिसरातील शेतकऱ्यांना झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी जे आहे तर ते शेती पिकं घेतलेली आहेत आणि पोल्ट्री व्यवसायसुद्धा या ठिकाणी केला जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे. तर आपण थेट या परिसरातील शेतकऱ्यांशीच बातचीत करणार आहोत. मला हे सांगा भाऊ, तुम्ही या ठिकाणी तुमचा पोल्ट्री व्यवसाय आहे, तर पहिले काय परिस्थिती होती आणि आज पाणी आल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? पहिले 4 वर्षाच्या आधीची जी परिस्थिती होती, सत्य परिस्थिती म्हणजे माणसांनाच प्यायला पाणी नव्हतं. गुरं बाजूला आणि पोल्ट्री व्यवसायासारखा व्यवसाय, त्याला पण खूप पाणी लागतं. तर ते पण व्यवसाय चालू शकत नव्हतो. पण आता पाटाला पाणी आलं समजा दरसवाडी, डोंगरगाव, पोच कालव्याचं. त्याच्यानी आमचं जे पाणी फिरलं, त्याच्यानी विहिरी वगैरे भरल्या आणि आता पाणी टिकतंय बऱ्यापैकी. पहिले आम्ही एकच पीक घ्यायचो. हे बाजरी वगैरे घ्यायचो आणि नंतर उन्हाळाभर काही खूप काम नसायचे, लोकं बाहेरगावी पोट भरायला जायचे. पण आता आमचे स्वतःचेच आपल्या याचे बाग, पेरूचे बाग म्हणा, पोल्ट्री व्यवसाय, दुग्ध व्यवसाय. आता पोल्ट्री व्यवसाय आहे आमचा स्वतःचा. तर बऱ्यापैकी उन्हाळ्यात पण त्याचा आम्हाला फायदा घेता येतो, जोडधंदा म्हणून. या ठिकाणी तुमच्या गायी आहेत आणि काय परिस्थिती होती? पहिले किती गायींची संख्या होती? आज किती संख्या आहे? हे पाणी आल्यामुळे तुम्हाला काही फायदा झालाय का? गेल्या 3-4 वर्षाच्या आधीच्या काळामध्ये जर आमच्याकडे कोणी शिकलं, तर घरचे असे म्हणायचे, की बाहेर कंपनीत कामाला जा आणि घरी कमीत कमी उदरनिर्वाह होतील, एवढे पैसे आणायची क्षमता असली पाहिजे. पण मागील 2-3 वर्षामध्ये पोरांनी शिक्षण करून त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायावर लक्ष दिल्यानंतर त्यांना त्यामधून बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. या डोंगरगाव, दरसवाडी, पोच कालव्याचं या ठिकाणी पर्क्युलेशन झालं. पाणी फिरल्यानंतर गायींना खाण्यासाठी व्यवस्थित चाऱ्याचं नियोजन या ठिकाणी बऱ्यापैकीचा पैसा वाचल्यानंतर विकत घ्यायची गरज पडली नाही आणि गावामध्ये बरेचसे पोरं या ठिकाणी दूध व्यवसायाकडे वळाले. त्यामधून बऱ्याचशा गावाची आणि तरुण पोरांची या ठिकाणी बऱ्यापैकीची प्रगती झालेली. असंच याच्या आधी आपल्याला कधी पाण्याचं हे बघायला भेटलं नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या चालू वर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आमच्या नद्यांना पाणी वाहत होतं. असाच फायदा आम्हाला झालेला आहे या ठिकाणी आणि गायीच्या याच्यातून आम्हाला बऱ्यापैकी उदरनिर्वाह झालेला आहे. मला हे सांगा भाऊ, तुमचं शेती व्यवसाय आहे या ठिकाणी म्हणजे दुष्काळग्रस्त म्हणून येवला तालुक्याची ओळख आहे. मात्र या ठिकाणी पेरूची बाग दिसते, भुईमुगाचंही दिसतंय आणि शिवाय हिरवंगार चारासुद्धा दिसतोय. तर नेमका हा कशामुळे दिसतोय? हे सगळं जर बघितलं तर मांजरपाडा जो प्रकल्प आहे, त्याच्याच सहकार्याने हे सगळं झालं. म्हणजे भुजबळ साहेबांच्या सहकार्याने हे जे सगळं झालं, ते मांजरपाड्याचं पाणी जे आलं आणि आज पाणी इकडं फिरल्यामुळं आमच्या इकडं असं पाणी जमीन खूप मुरलं. नाहीतर आमची पहिली हंड्यानं पाणी वाहावं लागायचं. काय पाण्याची परिस्थिती प्यायचीच बिकट होती. जनावरं पाळणं तर बाजूला राहिलं. बागा आहेत आमच्याकडे पाहायला भेटत नव्हत्या. पण आज जर तुम्ही बघितलं तर इथं पेरूच्या बागा आहे, सगळं हिरवळ दिसतं, भुईमुग आहे, तुम्हाला जनावरांना हिरवा चारा आहे. हे सगळं जे झालं, ते मांजरपाड्याच्या प्रकल्पाच्या पाण्यामुळं आमची खूप जी शांतता झाली पाण्याची. म्हणजे दुष्काळी भाग म्हणायचे तर आम्हाला कमीत कमी आता दुष्काळी हा एक कलंक मांजरपाड्याच्या प्रकल्पामुळं नाही झालं. हे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हे खूप म्हणजे आम्हाला योगदानच लाभलं असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत पाहता मंत्री छगन भुजबळ यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट मांजरपाडा आहे, तर या माध्यमातून जे येवला तालुक्यात पाणी आलेलं आहे, तर याच्यामुळे कुठेतरी हा हा मांजरपाड्याचा प्रयोग जो आहे, तर तो भुजबळांचा यशस्वी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.